डोळ्यासमोर आलं, खास करून नैन्याचं, तर आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर शेतकऱ्यांच्या एकच चित्र उभं राहतं, ते म्हणजे हे. प्रत्येकाला असं वाटतं का आता आपली जमीन आपल्या पायाखालून, आपल्या घराच्या खालून भांडवलदार जे सूटबूट घातलेले त्यांच्या हातात जाते की काय, ही भीती म्हणजे असं थरकाप उडतो प्रत्येकाचा. सूचना नोटीस आली आली का प्रत्येकाच्या डोक्यात एकच विचार येतो का आता आपली जमीन गेली, आपण भूमीन झालोच झालो. याची कारणं असंख्य आहेत. कारण आतापर्यंत जो आपण जर इतिहास बघितला तर काही प्रमाणात विकास झाला, पण काही शेतकऱ्यांना त्याचा अन्याय झालेला आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये धडधडी असते की बाबा या योजनेमध्ये नक्की काय वाढून ठेवलं आपल्यासाठी, तर अशी भीती प्रत्येकाच्या मनामध्ये असते. त्याच्यानंतर ज्या वेळेला शासन लँड एक्विजिशन करतं, नाही होत, हा लँड एक्विजिशनची जेव्हा नोटीस येते असं काहीतरी चित्र असतं का बाबा हे भांडवल आपली जमीन गिळून बसतात का काय. शासन एकतर 2013च्या प्रचलित कायद्याने जमीन संपादन करतं किंवा याच्या अगोदर 1894 लँड एक्विजिशन ऍक्टनुसार संपादन करत होतं. प्रत्येकाला हीच भीती वाटते. लँड पुलिंग सिस्टम जरी असेल नेण्यासारखी तरी प्रत्येकाच्या मध्ये धडकी भरलेली असते का आता आपलं नुकसान 100% होणारच होणार, हीच धारणा प्रत्येकाच्या मनामध्ये असते. तर त्याच्यावर जनमानसात फिरल्यानंतर काही पर्याय आम्ही म्हणजे उजागर करण्याचा प्रयत्न केले. तर त्याच्यामधले काही पर्याय बघा ना, नेक्स्ट करा ना तुम्ही, याच्यात होत नाही रे. हां, तर अंमलबजावणी जर नाही करायचं ठरलंच उद्या, चला बाबा काय देत आहेत त्याची अंमलबजावणी करायचं, काही पर्याय आम्ही चर्चा केली होती. पहिला पर्याय असा का आम्हाला नैनाच नको, जशी सगळी घोषणा देत होता का आम्हाला नैना नकोच, आम्हाला कुठलं प्राधिकरणच नको, आमची अशी जशी आमची जमीन आम्हाला ठेवा. त्याने होणार काय, आपले फायदे असे आहेत का आपला शेती व्यवसाय सुरू राहणार जे आपण परंपरेत करत आलेलो आहे. यापुढे किती करतील त्याचं उत्तर मला नाही वाटत कोणाकडे असेल. त्यानंतर आपला बांधकाम परवाना मिळतो, सहविकास करता येतो. त्यानंतर आपल्या येण्याची परवानगी मिळेल का जमिनीची मालकी आपल्याकडे कुठलं प्राधिकरण नाहीये. हे त्याचे फायदे, पण त्याचे काही नुकसान सुद्धा आहेत. जर आपण कुठल्या योजनेमध्ये नाही गेलो, मी नाही ना बोलत नाही, कुठल्याच योजनेत गेलो नाही, तर FSI 1च्या कमी, कारण नागरी सुविधा शेवटपर्यंत नाही, रस्ते नाही आहेत, दुर्गम भागामधली शेती आहे, त्यांना FSI मिळत नाही. तिथे बांधकाम परवाना म्हणजे मिळाला तर ते बांधकाम कोण विकत घेईल याची शंका असते. त्यानंतर पायाभूत सुविधा तिथे नसणार, सुवर लाईन, मलनिसारण, जे काही ड्रेनेज लाईन, रस्ते काही नसतं. त्याच्यामुळे रस्त्याला लागून ज्या जमिनी आहेत, ग्रामपंचायतचा रस्ता असेल 6 मीटरचा किंवा जिल्हा परिषदचा 9 मीटरचा, तिथे तुम्ही बांधकाम करू शकता. पण सुनियोजित विकास नसल्याने प्रॉब्लेम असा होतो का मग आपली अवस्था उल्हासनगर आणि मुंबऱ्यासारखी होईल. त्याच्यानंतर रोजगार निर्मिती खुंटते आणि होतंय काय का जमीन मालकी आपल्याकडे आहे, शहरीकरण वाढते, जो तो उठसूट बांधकाम करत घसरतो आणि होतंय काय अशी अनधिकृत बांधकामांची सुरुवात होते आणि कधीतरी मग MRTPचं व्हायलेशन म्हणून परत थोडं कारवाईची आपल्या नोटीसेस यायला सुरुवात होतात. त्याच्यानंतर दुसरा पर्याय काही लोक म्हणत होते का आम्हाला स्वतंत्र नगरपालिका करून द्या, आम्हाला हे नैनाच नको. तर त्याच्यामध्ये फायदे असे आहेत, जर स्वतंत्र नगरपालिका आपण केली तर त्याचे फायदे असे का विकास आराखडा बनतो नगरपालिकेचा. त्यानंतर नेक्स्ट करा, त्यानंतर जमिनींचे थोडे भाव वाढतात. त्यामुळे होतं असं का त्या नगरपालिकेची अधिसूचना वगैरे व्हायच्या अगोदरच बांधकाम करायला सुरुवात होते. त्यानंतर बांधकाम परवाना मिळणं आपलं सोपं होतं का नगरपालिका बांधकाम देते आपल्या परवाना, रस्त्यांचे जाळे सुद्धा उभे राहते, हे फायदे आहेत नगरपालिकेचे. पण त्याचे नुकसान सुद्धा आहेत. नेक्स्ट करा, त्याचे नुकसान सुद्धा असे आहेत का नगरपालिकेची अधिसूचना आणि स्थापनेला लागणारा वेळ हे टाइम बाउंड नाहीये. आज ऑर्डर झाली तर 2 वर्षे लागतात का 4 वर्षे लागतात हे कोणालाही माहिती नाही. त्याची बॉडी कधी बसणार, स्थायी समिती कधी बसणार, विकास आराखडा कधी बनणार आणि विकास होणार कधी. त्यानंतर विकास आराखडा जरी बनला तरी तो अंमलात आणण्यासाठी सर्व ग्रामीण भाग असल्या कारणाने त्यांच्याकडे तेवढं आर्थिक भांडवल नसेल का त्याची अंमलबजावणी पटापट होईल रस्त्यांची वगैरे. त्यानंतर FSI सुद्धा जास्तीत जास्त 1 किंवा 1.5 पर्यंत मिळेल नगरपालिकेचा, 1.7 पर्यंत जाईल UDCPR. त्यानंतर सामूहिक जो विकास आहे ते होणं खूप कठीण आहे. कारण नगरपालिका जर उद्या झाली तर बांधकाम परवाना घेऊ, जिथे ते रस्ता तिथे आपण बिल्डिंग्स पण बांधू, जाळं उभं राहील, म्हणजे सिमेंट कॉन्क्रीट जंगल उभं राहील, पण सामूहिक विकास होणे खूप कठीण आहे. कारण जे काही पायाभूत सुविधा जे रस्त्यांसाठी लागणारी जमीन आहे, गार्डन्स असतील, शाळा असतील, कॉलेज असतील, एम्पी थिएटर्स असतील, ह्यासारख्या ज्या पायाभूत सुविधा ज्या कॉमन ॲम्युनिटीज आहेत त्यासाठी जमीन कोणी देणार नाही आणि जमीन संपादनाला लागणारा पैसा नगरपालिकेकडे असणार नाही. त्याच्यामुळे त्याला खूप मोठी अडचण येईल आणि खूप वेळ खाऊ ती प्रोसेस आहे, तोपर्यंत अतिक्रमण खूप वाढलेली असतील. त्यानंतर पुढचा पर्याय हा जरा जास्त गाजला आहे की पनवेल महापालिकेमध्ये आम्हाला समाविष्ट करून घ्या, आम्हाला नैना नको किंवा MMRDA पण नको. प्रॉब्लेम असा होतो का पनवेल महापालिकेमध्ये ही 95 गाव किंवा पूर्वीचे 256 गाव आपण समाविष्ट करून घेणं खूप मोठं चॅलेंज आहे. जवळची गावं आहेत महापालिकेच्या बाँड्रीवर, करंजाडे असेल, आकुर्ली असेल, नांदगाव असेल, त्याच्यानंतर सुकापूर असेल, अशी गावं महापालिकेत उद्या जरी घेतली तरी मग बाकी गावांचं काय.
मग त्यांचा परत संघर्ष चालूच राहणार. मग त्यांच्यावर तो अन्याय नाही का? जर ती निवडक गाव जर आपण महापालिका घेतली तर बाकी गावांचं काय? आणि पण त्याचे फायदे आहेत असे का बाबा बांधकाम परवाना भेटेल. जी गाव महापालिकेत घेतली, आमच्याकडे घोट आहे, पिसारवे, धानसर, तिकडे बांधकामांची आता सुरुवात झाली. FSI सुद्धा आपला 2च्या पुढे जातो. सामूहिक सुविधा ज्या ज्या घेतल्या जातील त्याच्यासाठी TDR मिळतो. सर्व जमिनी पायाभूत सुविधांशी जोडले जाणार, म्हणजे रस्त्यांचं जाळं उभं राहणार महापालिकेचं. जसं आता आमच्या ग्रामीण भागात चालू झालंय. पनवेल महापालिका समाविष्ट झाल्याने जमिनीचे भाव वाढणार. आता याची नुकसानी आहेत, भाव वाढले पण CC मिळत नाही, कारण रस्ता अजून पोहोचला नाही. या 2-3 वर्षाच्या कालावधीमध्ये प्रत्येकजण जमिनी विकासाकडे विकून भूमीहीन होणार. म्हणजे विकास महापालिकेचा होईल किंवा NNAचा होईल ना. आपण बघा समजू का शेतकरी पेशन्स असल्यामुळे त्या जमिनी विकून टाकतात. त्याच्यानंतर एक पुढचा पर्याय असा आहे, म्हणजे महापालिकेमध्ये गेल्याचे नुकसान सुद्धा आहेत, की समाविष्ट होण्याची जी प्रक्रिया आहे ती वेळ खाऊ आहे, ती टाऊन बाउंड नाहीये. जशी नवी मुंबई महापालिकेमध्ये 14 गावं महापालिकेत होती, घरपट्ट्या महाग झाल्या, पाणीपट्ट्या महाग झाल्या, आंदोलन केले, पहिले बाहेर गेली. 10-15 वर्ष परत संघर्ष केला, तर आम्हाला आतमध्ये घ्या, आम्हाला घरपट्ट्या चालतील, प्रॉपर्टी टॅक्स चालेल, पण आम्हाला सुविधा पाहिजेत. त्या गावांतून पाईपलाईन गेली आहे पण पाणी नाहीये. आता ते सांगतात, आता 5 वर्षाआधी अधिसूचना झाली, 3 वर्षाआधी जिल्हा परिषदेने जाहीर केले की गाव आम्ही महापालिकेत देतो, जिल्हा परिषद नको. अंमलबजावणी झाली का? पण अंमलबजावणी होत असताना अतिक्रमण थांबली नाही. आज बघू त्या 14 गावात बघा तुम्ही, अतिक्रमणचा सुपाटा चालूच आहे, जो तो इलिगल कन्स्ट्रक्शन चालूच आहे. पाण्याचं नियोजन नाही, कसलं नियोजनच नाहीये. त्याच्यामुळे टाऊन पण प्रोसेस नाहीये. आणि आता ते होतंय. तर नवी मुंबईचे नेते माननीय गणेश नाईक साहेबांनी मुद्दा उपस्थित केला की आधी त्या 14 गावांची जे काही 1000-1200 एकर जमीन असेल त्याची तुम्ही टाऊन प्लॅनिंग करा आणि नंतरच महापालिकेत द्या. ही त्यांची रास्त मागणी आहे. मग तशीच परिस्थिती आपल्यावर पण येईल. हे ट्रायड अँड टेस्टेड फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर विकास आराखडा जरी बनला, म्हणजे गावा समाविष्ट केल्यानंतर परत त्याची अंमलबजावणी किती दिवस याचं काही आपण सांगू शकत नाही. नगर रचना न झाल्याने विकास कामांना गती मिळत नाही. आता तुम्हाला एकदम सिंपल सांगतो, पनवेल महानगरपालिकेमध्ये खारघर, कामोठ्यासारखी शहरं सिडकोने आधीच टाऊन प्लॅनिंग केलेली होती, नियोजन केलेलं होतं. मग ते महापालिकेत आलं. मग महापालिका त्यांची देखभाल दुरुस्ती करू शकते. पण ही सरसकट रॉ जमीन जर आपण घेतो तर त्याचा लगेच विकास महापालिकेला शक्यच नाही. त्याला खूप वेळ लागेल आणि तोपर्यंत अतिक्रमण वाढतात, लोक जमिनी विकून मोकळे होतात आणि मग विकास जो व्हायचा आहे 10-15 वर्षात तो विकासाकांचा होईल. शेतकऱ्याची जमीन विकून मोकळा होणार. काही सदन शेतकऱ्याच्या जमिनी ठेवणार आपल्या. त्यानंतर आता हा हास्यास्पद मुद्दा असा की जर समजा महानगरपालिकेत ही गावं घेतली तर परत प्रॉपर्टी टॅक्ससाठी आंदोलन चालू होतील, जे ऑलरेडी चालू आहेत. मग आंदोलनही करायचं आणि प्लस महापालिकेत घ्या असंही सांगायचं. हे कुठेतरी दुटप्पी भूमिका. म्हणजे आमच्यासारख्या जाणकारांना वाटते आम्ही जर चुकीचं असू तर कृपया ते आमची चूक तुम्ही कधी दुरुस्त करू शकता. त्यानंतर अतिक्रमण अनधिकृत बांधकाम, म्हणजे तो औचित्याचा मुद्दा आहे, तो वाढतच राहणार. आता शेवटचा जो पर्याय काही लोक म्हणतात का आम्हाला हवा आहे, नेक्स्ट करा, की बाबा आम्हाला 2013च्या कायद्यानेच भूसंपादन पाहिजे. राजाराम पाटील साहेबांनी ते मुद्दे मांडले, बालाराम पाटील साहेबांनी ते मुद्दे मांडले. मुद्दे एकदम रास्तेत कर, केंद्राने केलेला कायदा कधीच चुकीचा असू शकत नाही. पण त्याने होतंय कसं, त्याचे फायदे असे का जमिनीचा जो काय मोबदला असेल 2 पट 4 पट 5 पट जे निकष लागतील ते, जितके लाख रुपये गुंठ्याला मिळतील ते थेट शेतकऱ्याच्या खात्यावर जातील. हा त्याचा फायदा. दुसरा फायदा असा का शेतकऱ्याच्या शेती व्यतिरिक्त झाडं आहेत, बांधकाम आहेत, विहिरी आहेत, शेततळे आहेत, शेतघर, सगळ्याचा मोबदला मिळतो, म्हणजे अन्याय होत नाही. त्याच्यानंतर पुनर्वसन होतं, व्यावसायिक पुनर्वसन, पुनर्स्थापनाही होते आणि प्रोसिजर पण टाइम बाउंड आहे, कारण 5 वर्ष आतमध्ये ते सगळं करायचं असतं. हे त्याचे फायदे आहेत, त्याला कोणीही नाकारू शकत नाही. पण त्याच्या अडचणी आता अशा आल्या की आपण नेक्स्ट अडचणी अशा झाल्या का 2013चा कायदा न अवलंबता नैनाची जेव्हा नोटीस शेतकऱ्यांना आली तेव्हा लागलीच बैठक घेऊन जर आपण त्याला चॅलेंज केलं असं न्यायालयामध्ये, त्याची अंमलबजावणी सुकर होती. आता अडचण अशी एका 10 वर्षामध्ये आपण फक्त विरोध करत राहिलो प्रकल्पाला, त्याच्यामुळं TPSला म्हणजे टाउन प्लॅनिंग स्कीमला राज्य सरकारची मंजुरी मिळाली, टेंडर्स पण निघाले. म्हणजे आपण कुठेतरी आता खूप लेट झालो, त्यासाठी वेळ अजूनही गेलेली नाहीये. पण सरकार आणि त्याच्या पुढचा मुद्दा 3 वर्षापासून बेंबीच्या देठापासून गाव बैठकीत आम्ही लोकांना सांगतोय सर तुमचा घेतो मी. त्याच्यानंतर सरकारी जमीन आता प्रत्येक गावामध्ये, मी एक उदाहरण देईल का, समजा कुडावे गाव असेल, त्या गावामध्ये साधारणतः पकडा की 150 एकर गुरचरांची जमीन आहे, 50 एकर फॉरेस्टची जमीन, म्हणजे शेतकऱ्यांची घर आहेत अशा जमिनी बोलतोय मी, ज्या शेतकऱ्यांची घर विस्तारित गावठाणामध्ये. त्या जमिनी कुठल्याच गावाचे प्रस्ताव ठराव कोर्टामार्फत न गेल्याने, स्टे ऑर्डर न घेतल्याने सगळ्या गुरचरण जमिनी असतील, शासकीय जमिनी असतील, भले त्याच्यावर ताबा आपला आहे, घरं आपली आहेत, 100 वर्ष, 50 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष जुनी घरं आहेत, तरी सुद्धा सरसकट शासकीय जमिनी शासनातर्फे सिडकोच्या नावावर झाल्या. बरोबर आहे. हे होण्यापर्यंत आपण थांबलो, ती आपली सर्वात मोठी चूक आहे असं इथं मान्य करावं लागेल. त्यानंतर खासगी विकासक जे आहेत, आता उदाहरण देतो, विकासक जे असतील त्यांना लगेच कळायला मुद्दा, एकदम दुर्गम भागात
अध्यक्ष वामन शेळके साहेबांचं गाव जे आहे तशा गावाच्या पुढे दुर्गम भागात जिथे 10-15 वर्ष रस्ताच जाणार नाही अशा ठिकाणी 1 लाख रुपये गुंठ्याने कोणी जमीन घेतलेली असेल 40 लाख रुपयाची आणि त्याला जर नैनाचा नोटीस आली का बाबा तुला 16 गुंठ्याचा डेव्हलप प्लॉट 2.5 एफएस आणि 20 मीटर रोडला विसुंब्याला देतो, नांदगावला देतो, पळसपेल देतो, तर मला वाटत नाही कुठला विकास केला. जमिनीबद्दल आत्मीयताच नाहीये, तो लगेच सहमती देऊन टाकेल. त्याला त्याची आत्मीयता नाहीये जमिनीबद्दल. त्याच्यामुळे अशा जमिनी सुद्धा सहमती दिल्या कारणाने जवळजवळ 50-60% लोकांची सहमती नेण्याला गेलेली आहे. याचं मुख्य कारण का आपण आपले रितसर प्रस्ताव, जसं राजाराम पाटील साहेब बोलले, प्रस्तावच दिले नाही किंवा कोर्टामध्ये स्टे ऑर्डर घेतलीच नाही. त्याच्यामुळे ही वेळ आता आपल्यावर आलेली आहे. फक्त विरोध करून आपण स्वतःच आपल्या पायावर हातोडा मारलाय असं याचं मत दिसतंय. प्रल्हाद कचरे साहेब याबद्दल सविस्तर बोलतील, खांडेकर सर सविस्तर बोलतील. त्याच्यामुळे आता 2013च्या कायद्याची अंमलबजावणी खूप कठीण झालेली आहे. कारण लागलीच त्याला विरोध करायला पाहिजे, तेव्हाच कोर्टामध्ये पेटिशन दाखल करायला पाहिजे होती. आता खूप पुढे गेला हा विषय. तरी वेळ गेलेली असली तरी प्रयत्न करायला कोणी थांबू शकत नाही. लोकशाही राज्य आहे, कोणीही प्रयत्न करावा. सत्ताधारी उद्या विरोध जाऊ शकतात, विरोधाला ते सत्तेत येऊ शकतात, किंवा शेतकरी लोक आहेत ते सुजाण आहेत, ते त्यांचा निर्णय घेऊ शकतात, त्यांना कोणी थांबू शकत नाही. आमच्या गावात जेव्हा नोटीस आली तेव्हा आम्ही कुठल्या नेत्याकडे गेलो नाही, आम्ही न्यायालयात जाऊन स्टे ऑर्डर घेतली. तसं तुम्हीही करू शकता. आणि आता सर्वात शेवटचा जे आम्हाला म्हणजे थोडं सुकर वाटतंय, जर नैना राबवायचीच असेल, समजा सगळ्याकडनं आपण हरतोय आणि राबवायचीच आहे, तर सरसकट राबवली तर आपलं नुकसान होतंय हे सगळ्यांना माहिती आहे. आणि इथे व्यासपीठ बसून कोणाही त्याच्यामध्ये शंका असण्याचं कारण नाही. तर आपला फायदा कसा होईल, तसे प्रस्ताव जर अतुल म्हात्रे साहेब आहेत, मोठे आर्किटेक्ट होते, त्याच्यानंतर सामंत सर सिडकोचे निष्णात आर्किटेक्ट होते, अशा प्रकारच्या मंडळींना हाताशी धरून जर आपण आपले प्रस्ताव बनवले असते आणि न्यायालयात पेटिशन टाकून जर सांगितलं असतं की आम्हाला ही योजना नको, आम्हाला अशी बनवून पाहिजे, तर मला असं वाटतं ते जास्त सोपं झालं असतं आणि आपला फायदाही झाला असता. आजही वेळ गेलेली नाहीये. 7 TPS ला मंजुरी मिळाली, अजून बाकी TPS बाकी आहेत. तर वाटाघाटी पद्धतीने, नेक्स्ट घ्या दादा, वाटाघाटी पद्धतीने जर नैनाला सहमती द्यायची असेल तर ती कशी द्यायची. साधारणतः आम्हाला थेट पैसे नको, कारण पैसे आले का लोक म्हणजे आपला आगरी समाज सगळेच लोक काही इन्व्हेस्टर्स नाही आहेत का पुढच्या भविष्यासाठी काही करून ठेवले असं नाहीये. काही लोकांचे पैसे खर्च होतात. त्याच्या बदल्यामध्ये आम्हाला भूखंड जो तुम्ही देताय, म्हणजे आम्हाला तुम्ही शहरामध्ये भागीदारीच देताय. नवीन शहर बसतंय, पैसे घेऊन मोकळं व्हायचं, भूमिहीन व्हायचं. भले पैसे आपल्याकडे रक्कड असेल, पण आपण ते शहरामध्ये भागीदार नाही आहोत. आपल्याकडे शहराची भागीदारी पाहिजे. आता सध्या 40%, समजा उद्या 50% केलं तर 50% भागीदारी नैनाच्या सोयीने शहरामध्ये आपल्याला मिळेल. ही सर्वात मोठी गोष्ट आहे, याचा विचार सर्वांनी केला पाहिजे. त्यानंतर जो विकसित भूखंड आपल्याला भेटेल त्याचा FSI 2.5 असेल. त्याच्यानंतर सर्व पायाभूत सुविधांना ते जोडलेलं असेल. त्यानंतर TPS मार्फत होणारे जे काही सुविधा आहेत, रस्ते, मलनिसरण, इलेक्ट्रिक लाईन्स, पेयजल, पार्किंग, शाळा, कॉलेज, एम्पी थिएटर्स, स्किल डेव्हलपमेंट सेंटर्स, हे सगळ्याचे नियोजन ते नैना स्कीममध्ये होणार. त्याच्यानंतर प्लॉट भेटल्यानंतर आपण स्वतः सेल्फ डेव्हलपमेंट करू शकतो, कारण CC लगेच मिळते, किंवा आपण प्लॉट खरेदी विक्री सुद्धा करू शकतो, कारण टायटल क्लिअर असेल. टायटल क्लिअर असल्याने काय होईल का आपल्याला कर्ज वगैरे लगेच मिळेल, फायनान्स मिळेल, घरोघरी उद्योजक तयार होतील. त्याच्यानंतर तरुणांचे भविष्य उज्ज्वल होईल, कारण जमिनीचे पैसे घेऊन ते खर्च होतील, पण जर भागीदारीचा प्लॉट भेटला तर आपण शहरामध्ये भागीदार होतो. आणि शून्य शहर निर्मितीमुळे अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामं थांबतील. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. नाहीतर मग आपलं शहर सुद्धा नैनाचं मुंब्रा आणि उल्हासनगर सारखं होईल. पण आता तुम्ही असे बोलाल का बाबा मग तुमचं नैनाला समर्थन आहे का. समर्थन कधी आपण सांगितलेले बदल केले, बसलेल्या प्रत्येकाचा फायदा होत असेल तर आपण त्या समर्थनाचा विचार करू शकतो. सर्वात पहिले जो आपला औचित्याचा मुद्दा आहे की आधी सर्व गावांचे सद्यस्थितीत असलेल्या ताबे कब्जाप्रमाणे, नेक्स्ट घ्या, ताबे कब्जाप्रमाणे आम्हाला आज जमीन मालकी त्याची पाहिजे. महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड 1966च्या कलम 122 नुसार जमाबंदी आयुक्तांच्या आदेशाने प्रत्येक गावांचे महसुली संरक्षण होऊ शकतात. बाळाराम पाटील साहेब त्याचे साक्षीदार आहेत. 2020 मध्ये तसा निर्णय झाला होता, म्हणजे सिडको क्षेत्रामध्ये त्याची अंमलबजावणी आजही झाली नाही. ते आदेश तसाच पडले साहेब, बरोबर ना साहेब. आज पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यासाठी एखादं आंदोलन करायला पाहिजे, त्यासाठी एखादा मोर्चा काढला पाहिजे, त्यासाठी एखादं पेटिशन टाकलं पाहिजे. त्याच्यामुळं जर गाव, आता याची जी मुद्दे अनिल ढवळे साहेबांनी मांडले, बाळाराम पाटील साहेबांनी मांडले घरांबाबत, त्याची उत्तरच या डिमार्केशनमध्ये आहेत. या नैनाचा मूळ गाभा येतो डिमार्केशनमध्ये. प्रत्येक गाव, आता समजा एखादं गाव 2 एकरमध्ये होतं ब्रिटिश काळामध्ये सर्वे झाला तेव्हा, आणि आता ते गाव 25 एकरपर्यंत पोहोचलंय. 4-5 एकर फॉरेस्टमध्ये आहे, 4-5 एकर गुरचरण जागेमध्ये, काही नदीपात्रामध्ये घरं आहेत, काही वैयक्तिक शेतामध्ये घरं आहेत. पण नैनाच्या टाउन प्लॅनने काय केलं, पंचनामे केलेच नाही, कारण ही थेट वाटाघाटी पद्धत आहे. त्याच्यामुळे पंचनाम्यांचा काही विषयच नाहीये, गावं मोजलीच नाहीयेत. जसं राजाराम पाटील साहेब बोलले, ते मोजत नाही, आपण मोजायला पाहिजेत. आपला प्रस्ताव आपण द्यायला पाहिजे होता. त्याच्यामुळे असं होतंय का मूळ गावठाणाच्या बाहेर जी पण घरं आहेत शासकीय जमिनीवरची, ती अतिक्रमित ठरून त्याच्यावरच प्लॉट टाकलाय. हे आपण मान्य करू का. व्यासपीठावर बसले कोणीही मान्य करणार नाही.
मी 100% बोलतो, हे कोणी मान्य करू शकत नाही. जर गुरुचरण जागेवर घर आहेत 40, 40, 50 वर्षापासून, ठीक आहे सरकारी जागा आहे, टायटल केलं नाही, पण आपलं घर तर आहे, ताबा तर आपला आहे ना. मग त्याच्यासाठी सीमांकन जर झालं तर प्रत्येकाला त्या घराखालची मालकी मिळते. गावठाण विस्तार होतो कलेक्टरच्या परवानगीने. आपण जमिनीची मालकी न मिळाल्यामुळे, मागणी न केल्यामुळं सर्व सरकारी जमिनी आता ऑलरेडी शासनातर्फे, म्हणजे महाराष्ट्र शासन नाही तर शासनातर्फे सिडको झालेले आहे. तर मला वाटतं सहज शक्य आहे. आणि जे प्लॉट्स पाडलेत, ज्याचा आता ढवळे साहेबांनी उल्लेख केला, जर माझं मूळ गावठाणाच्या बाहेर 10 गुंठ्याचं शेत आहे आणि 40% मी चला कबूल केलं, तर मला 4 गुंठ्याचा प्लॉट मिळाला पाहिजे. पण मी जर तिथे ऑलरेडी 2 गुंठ्यात बांधकाम केलंय आणि त्याच्यावरच प्लॉट पडला, तर मला ऍक्च्युली 2च गुंठे मिळते. मग माझ्यावर तर अन्याय नाही का? पण जर डिमार्केशन केलं तर ते 4 गुंठे त्या मूळ गावठाणामध्ये येईल, ताबा कब्जाने मला मालकी मिळेल आणि राहिलेल्या 6 गुंठ्याचा मला प्लॉट मिळेल, जो काय असेल 40%, 50%चा. तर आपला मार्ग सुकर होऊ शकतो, त्याची उत्तरं मिळू शकतात. पण फक्त विरोध करून मला असं वाटतं की आपण नुकसान करतोय. असे प्रस्ताव जर आपण दिले, कोर्टामार्फत ते मंजूर करून घेतले, लोकप्रतिनिधीकडनं मंत्रालयामध्ये चर्चा करून आणली आणि गावठाण विस्तार पहिले प्रत्येक गावाचा केला, तर हे प्रश्न मिटू शकतात. आमच्या नवी मुंबई म्हणजे नैना क्षेत्राच्या बाहेर जे सिडको क्षेत्रामधले गाव आहेत, त्यांचा सुद्धा आज प्रयत्न होता. आज नवी मुंबई एकदम मस्त टोले जंगम इमारतींची उभी राहिलेली आहे, पण गावं आजही बकास आहेत, कारण गावांना जमीन मालकीच नाहीये. सिडकोच्या किंवा शासनाच्या जागेवर, MIDCच्या जागेवर जी घरं आहेत, आज पण त्यांना मंजुरीच नाहीये. त्याच्यामुळे तिथे विकास कामं राबवता येत नाही, कारण जमिनीची मालकी नाहीये. तर आपला पहिले गावठाण विस्तारणी सीमांकनाचे प्रस्ताव गेले पाहिजेत गाव कमिटीच्या थ्रू, कोर्टाच्या थ्रू, ते मंजूर करून त्याच्या बाहेर तुमची नयन राबवा. तुम्ही 40% द्या, 50% द्या, 2.5 द्या, 3 FS, तोच वेगळ्या चर्चेचा मुद्दा आहे. प्रथम गावठाण विस्तार करून गावं वाचवायला लागतील आपल्याला. नेक्स्ट घ्या दादा. आता जी नैनेच्या स्कीम बद्दल बोलू. साधारणतः नैनेच्या स्कीम मध्ये असं त्यांनी दिलंय की बाबा 40%चा विकसित भूखंड आम्ही तुम्हाला देऊ, त्याच्यामध्ये 30-35 जागा काय अम्युनिटीसाठी जातील आणि त्या अम्युनिटीज बनवण्यासाठी जो पैसा लागेल, तो पैसा आम्ही उभा कुठून करणार? बाबा त्यातनं जी 25% जमीन आहे त्याची प्लॉटिंग करून विकू, योजना राबवू आणि त्या पैशाने विकास केला. लँड पुलिंग कसं असते? लँड पुलिंग मध्ये तुमची जमीन ते घेत नाहीयेत, त्या जमिनीमध्ये सुविधा देऊन त्यातला काहीतरी रेशो त्यांच्यासाठी घेतात. आता जर आपला औचित्याचा मुद्दा असा आहे की बाबा त्यांनाच 40 का, आपल्याला 60 का, आपल्याला 50 का नाही, ती चर्चा आपण करू शकतो. मला वाटतं दोन्ही पक्षाच्या किंवा दोन्ही सत्ताधारी विरोधी पक्षाने तशा प्रयत्न सुद्धा केलेले आहेत यापूर्वी सुद्धा. याच्या पुढे आपण त्यासाठी भांडू शकतो 100%. तर त्याच्यामुळे आपण आहे त्या योजनेला विरोध करण्यापेक्षा आपला प्रस्ताव दिला पाहिजे. तो अशा स्वरूपाचा असतो, आपला TPS प्रस्ताव आपण द्यायला पाहिजे. आपला प्रस्ताव असा का बाबा 40 गुंठे जर जमीन असेल आणि 50% रेशो जर आपल्याला मिळत असेल, तर नैनेला 50% म्हणजे 20 गुंठे, आपल्याला 20 गुंठे. त्याच्यानंतर पुढची मागणी, कोणते शुल्क, जे आता ढवळे साहेब बोलले की आम्हाला एवढे शुल्क, आपली जमीन, वडिलोपार्जित जमीन आयुष्यभरासाठी सांभाळून तुम्ही फुकट घेताय, त्याच्या बदली दिलेला भूखंड जो आम्हाला तसाही आणली पण मान्य नाहीये, पण समजा उद्या तो मान्य केला आम्ही, तर त्याचं आम्ही चार्जेस का भरायचे? तो फ्री ऑफ कॉस्ट लाईफ टाईम आपल्या मालकीचं झाला पाहिजे. ही आपली मागणी 100% आपल्या मागणी करून घ्यायला लागेल. त्यानंतर क्लिअर डेटा झाल्यामुळे खरेदी विक्री होईल, ते मी आधी बोललो होतो. आपल्याला मिळाला जो भूखंड असेल तो कमीत कमी 20 मीटर रोडला तरी असला पाहिजे. तुम्ही जर 9 मीटर 6 मीटर रोडला तो दिला तर FSI कंझ्युम होणार नाही, मग परत ते TDR साठी आपल्याला धावपळ करावी लागेल. तर कमीत कमी दोन्ही मान्यवरांना माझी विनंती असेल, सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोघांना, का कमीत कमी रस्ते म्हणजे हे जे प्रकल्पग्रस्तांचे PAP प्लॉट येतील ते तरी कमीत कमी मोठ्या रोडवर निघतील अशी तुम्ही त्यांना सूचना करा आणि 88 करा अशी विनंती राहील. त्यानंतर 2.5चा FSI ने बांधकाम परवाना आपण घेऊ शकतो. विना परवाना जर आपण तसं सरसकट घेतला तर काय नुकसान होते मी सुरुवातीला ऑलरेडी सांगितलेलं आहे. पुढचे घेत आता लास्ट, वाटाघाटी करून जर आपण ही स्कीम आत्मसात केली तर एक विनिमय सूचना होतं सरकारलाही आणि शेतकऱ्यांनाही. कारण शहरांचा विकास होतो, गावं भकास राहतात. शहरांबरोबर जर गावांचा विकास आपल्याला करायचा असेल तर वाटाघाटी भागीदारी 50-50% जर केली आणि ती सरकारने मान्य केली तर जमिनीच्या बदली मिळणारा पुनर्वसन भूखंड कमीत कमी 20 मीटर असावं, ते मी आधीच सांगितलेलं आहे. त्यानंतर 25% FSI हा वाणिज्य बांधकामासाठी असला पाहिजे. म्हणजे आपल्या घरचे जे तरुण आहेत त्यांच्यासाठी आपण खाली कुठली हॉटेल्स, शोरूम्स, जिम किंवा गाड्या काढू शकतो. 25% पर्यंत जर FSI त्या भूखंडामध्ये मिळाला तर आपला नक्कीच त्याच्यामध्ये फायदा होतो. ही एक मागणी आपली केली पाहिजे. प्रत्येक गावाला TPS बरोबर जोडावं लागेल. आता होणार काय, समजा उद्या आपण मान्य केलं आणि गावठाण पण मंजूर करून दिलं, त्याच्या बाहेर TPS स्कीम जर राबवली, TP स्कीम जर राबवली, पण गावांच्या आतली जी काही सुवर्ण ती जोडलीच नाही, तर परत गावांचा विकास खुंटेल आणि गावांचा विकास होणार नाही. सुनियोजित जर गावं घडवायची असतील तर TP स्कीम बरोबर गावांनाही जोडावं लागेल. आणि त्याच्यानंतर वाटाघाटी करत वेळी मिळणारा भूखंड त्याचा इरादा पत्र हा भरपूर महत्वाचा मुद्दा आहे. कारण भरपूर लोकांनी याच्यावर चर्चा केली साहेब की बाबा तुम्ही जर आम्ही समजा उद्या 40% कबूल पण केलं जरा, पण तो प्लॉट भेटेल का, टाइमलाईन काय?
तर त्याच्यासाठी असं आहे का बाबा, ज्या दिवशी आम्ही जमीन सरेंडर करतोय, संमतीपत्र देतोय, त्याच दिवशी जर माझी 1 एकर जागा असेल तर मिळणारा 16 गुंठे प्लॉट कुठे भेटेल, किती मीटर रोडला भेटेल, त्याचा FSI किती असेल आणि त्याची टाउन बाउंड कधीची असेल, कागदावर मला ताबा आता लगेच पाहिजे तरच मी सहमती देईल, अशी मागणी केली पाहिजे. त्यानंतर 5 वर्षाच्या आतमध्ये भूखंडाचा ताबा मला मिळाला पाहिजे, त्याचं नागरी नियोजन करून रस्ते इकडे. जर तुम्ही तसं नाही केलं 5 वर्षात तर आम्हाला तुम्हाला भूभाडं द्यावं लागेल त्या प्लॉटचं. अशा काहीतरी शेतकऱ्यांच्या फायद्याच्या मागण्या केल्या आणि त्यात जर शेतकऱ्यांचा फायदा झाला तर विकासाला विरोध करायचा इथं विषयच येत नाही. त्याच्यानंतर जो मी पहिले आधीही बोललो का, जशी नैनाने त्यांचे निष्णात टाउन प्लॅन आर्किटेक्ट नेमले, पैसे खर्च केले करोडो रुपये आणि त्यांची स्कीम बनवली, आपल्याला कोणी थांबवलंय? रस्त्यावर बसून विरोध करण्यापेक्षा आपण आपली स्कीम बनवू शकत नव्हतो का? पायलट प्रोजेक्ट म्हणून एखाद्या 20-25 एकरचे पायलट प्रोजेक्ट आपण बनवू शकत नव्हतो? बाबा आम्हाला इतक्याचा प्लॉट पाहिजे, असं पाहिजे. नाही नाही सर नाही, आपल्या सभेचं डेकोरम दादा पाळायचं आहे. तुम्हाला विनंती राहील, शेतकऱ्याला जे पाहिजे तेच सांगतोय, काही अडचण नाही, तो तुमचा कायदेशीर अधिकार आहे. तुम्ही हो बरोबर दादा आपल्याला डेकोरम पाहायचा आहे. प्रत्येकाला बोल, प्रश्न विचारायची संधी प्रत्येकाला मिळेल. नाही चुकीचं अजिबात नाहीये. मी म्हणतो आपण आजही ते करू शकतो, आजही आपण ते करू शकतो. दादा सभे प्रथम विनंती राहील दादा तुम्हाला विनंती राहील. मी सुरुवातीलाच बोललो होतो, आम्ही जे बोलतोय ते परम सत्य नाही, ते अंतिम नाही. आम्ही फक्त सूचना करतो, घ्यायचं नाही घ्यायचं शेतकरी ठरवतील. नाही ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला मी एवढीच विनंती करतो, तुम्हाला आम्ही एवढंच सांगतो दादा, आपल्याला सभे बघा कोर्टात गेला त्याचा न्यायालयाचा निकाल आपल्याला मिळणारच आहे साहेब. मी म्हणतो वंश शेळके जरा समज दिली तर बरं होईल. काय सभेचं डेकोरम आपल्याला पाळायचं आहे. नाही तुम्ही अजिबात चुकीचं नाही आहात. मी म्हणतो सुधाकर पाटील साहेब, आपली चर्चा याच्यावर झाली होती की न्यायालयाची वेळ अजूनही गेलेली नाही आपली, अजूनही चुकी. आणि आम्ही कोण चांगलं काम केलं साहेब, तुमचं हार्दिक अभिनंदन. येस तुमचं अभिनंदन, हार्दिक तुमचं अभिनंदन. जितके न्यायिक मार्गाने आपण आपल्या मागण्या मान्य करू शकतो त्या सर्वांनी केलेच पाहिजेत. आम्ही तुम्हाला एवढंच सांगतो, प्रत्येकाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. आम्ही सूचनेचे त्याचे प्रश्न प्रत्येकाला दिलेले आहेत. मी स्वयंसेवकांना विनंती करतो का प्रत्येकाला प्रश्नाची चिठ्ठी देऊन टाका. स्वयंसेवक प्रत्येक काय आमचा प्रयत्न कायदेशीर चालूच आहेत, कायदेशीर आमचे प्रश्न चालूच आहेत. आणि साहेब हे तुमच्यासाठी आहे, साहेब हे तुमच्यासाठी आहे, हे कोणासाठी नाहीये. हो चालेल, आम्ही शेतकरी आहोत साहेब, आम्ही तुम्हाला सूचना करतो. तुमचा प्रत्येकाला न्यायिक मार्गाने मागणी मांडण्याचा अधिकार आहे. लोकशाहीचं राज्य आहे. सभेचं डेकोरम कोणी खराब करू नका. आमची विनंती अशी राहील का प्रत्येकाने तारतम्य बाळगा. आणि अजून मान्यवर बोलणार आहेत, हा प्रत्येकाला पाटील साहेब प्रत्येकाने तारतम्य बाळगा अशी विनंती राहील.
सगळ्यांना विनंती करतो, पहिले शांत राहा, शांत राहा. जे 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 भाजपचे कार्यकर्ते आलेत सगळ्यांनी शांत राहा, पहिले शांत राहा. मी सांगतो, ज्या ज्या विषय मांडले जात आहेत त्या विषयाची चर्चेच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी उत्तर देता आलं पाहिजे. आपण या ठिकाणी केवळ आवाज केल्यानं असं होणार नाही. उत्तर द्यायचंय ते उत्तर द्या, तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे प्रश्न विचारा, पण कृपा करून गोंधळ घालू नका. एक प्रयत्न त्यांनी केलाय, तो प्रयत्न ज्यांना आवडत नसेल त्यांना या सभागृहात बसूनच राहिलं पाहिजे असं काही बंधन नाही. त्यामुळे या सभागृहामध्ये शिस्तीप्रमाणे कामं होऊ द्या. धन्यवाद. किरणजी, तुम्हालाही विनंती. सर्वांना कळकळची विनंती आहे का सर्वांनी आसनस्थ व्हा. अजून कार्यक्रम बाकी आहे. मान्यवरांचं मार्गदर्शन आपल्याला अजून लाभणार आहे. आणि ज्यांना प्रश्न विचारायचे असतील त्यांना आमचे स्वयंसेवक लिखित चिठ्ठी देतील, त्या चिठ्ठीवर लिखित प्रश्न द्या. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपले मान्यवर देतील. ही सर्वांना विनंती राहील. आणि आता मी विनंती करतो मान्य श्री आमदार प्रशांत ठाकूर साहेबांना का तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त करावं इथं. ठीक आहे, पहिले प्रश्न होऊ द्यात, लेखी स्वरूपात प्रश्न द्या. पीपीटी संपली ना आता? पीपीटी संपली का? पीपीटी संपली ना? पीपीटी संपली ना? हो. नाही हो हो, एक नंबर. जे स्टेक होल्डर्स आहेत ना त्यांना बोलायला संधी द्या. हो, प्रश्न उत्तर घेतोय आपण. सर बोला. कसं लेखी द्या. तुम्ही बोला, तुम्ही बोला. या ठिकाणी शेतकरी बांधवांना विनंती आहे, आपण आपली जागा पकडा, आपण आपली जागा पकडा. मुद्द्याचा विषय मुद्द्याने घ्या. किरणजी, आपल्याला माझी विनंती आहे, जे शेतकरी या ठिकाणी आपल्या भावना मांडतायत त्यांच्या आयुष्याच्या जमिनीचं मातेरं होणार आहे. आम्ही बाकीच्यांनी म्हणण्यापेक्षा जे शेतकरी आहेत, जे स्टेक होल्डर आहेत या प्रकल्पाचे, जे बाधित होणार आहेत किंवा ज्यांना फायदा होणार आहे, तुमच्या मते फायदा असेल, माझ्या मते बाधित असेल, त्या मंडळींना तुम्ही बोलण्याची संधी द्या. त्यांचं मत काय आहे ते ऐका, एवढंच म्हणणं आहे. बाकी बसा, शांतपणानं चर्चा होऊ द्या. किरणजी, तुम्ही स्टॉप करा आणि यांना कन्वे करू द्या. असं आहे की बाकी सगळे बोलले तर माझंही बोलणं होऊ द्या. तुम्ही बोला सर, तुमचंच बोलायचं. तर आता या ठिकाणी आपले माननीय श्री प्रशांतदादा ठाकूर साहेब, आपणास नम्रतेची विनंती असेल की आपण देखील या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी पोडियमवर यायचं आहे. थँक्यू व्हेरी मच. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे.